मी विनय प्रकाश राणे, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये. सो फणसाची इडली नक्की म्हणजे कशी असते बहुतेकांनी खाल्ली असेल. मी तर फर्स्ट टाईम खाल्लेली, मला माहीत नव्हतं एवढं काय, तर फर्स्ट टाईम मी खाल्लेली. तर तुम्ही पण बघा नक्की. तुम्हाला जर बघायचं असेल तर हा व्लॉग पूर्ण बघा की फणसाची इडली पूर्ण ऑलमोस्ट तो तुपामधला डोसा प्लस नंतर फिरणी काय असतं. अरे मस्त होते, खूप मस्त होतं. आणि आम्हाला नंतर इन्व्हाइट पण केलं की तुम्ही नंतर शनिवारी पण आहे, तिथं आमचे स्पेशल मेन्यू असतात. आनंद भवन माटुंग्याला आहे, महेश्वरी सर्कललाच आहे. ते बरंच जुनं आहे ते. त्यांच्याकडे मग स्नॅक्स पण मिळतं, बाकीचं आपला चिवडा चकली वगैरे ते पण मिळतं. ओके सर, नक्की तुम्हाला हे आवडेल. नक्की फणसाची इडली काय असते तुम्ही बघू शकता. तर हा व्लॉग पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं बटन दिसेल ब्लॅक कलरचं, तिथे बटन दाबा. आणि तुम्हाला आवडला ब्लॉग तर नक्की सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्त लोकांना शेअर करा. आता आपण लवकर नवीन ब्लॉगांना भेटू. टिल देन हरिओम श्रीराम बद्ध नाथ सगळी. फोटो इडली, हे फोटो इडली मागवलं आहे आणि स्पेशल उळंडू तर मागवलं. बघा ते कधी येते ते समोर. तर त्यांचं ओपन किचन आहे त्यांचं समोर, बघायला गेलं तर तिथे ते चांगलं आहे. म्हणजे ओपन किचन म्हणजे चांगलं ना. बघूया आता किती वेळ लागतो ते यायला. हे आपलं काय आलं, हे काय ही फोटो इडली आहे. ती नॉर्मल इडली है. अच्छा नॉर्मल इडली है. जैकफ्रूट का लीफ के अंदर. ओके, ये जैकफ्रूट का मतलब फणस का लीफ है. हाँ जी, उसका इसके लिए फ्लेवर चेंज हो जाता है. हाँ क्या, इडली का फ्लेवर ही चेंज होता है. अरे वाह, फणस का फ्लेवर है. ओके, टेस्ट करून सांग कसं वाटतं. पाडू नको टेस्ट करून ना. नुसती इडली का त्या ह्याच्यावर खाऊ नको. याचा फ्लेवर, हा याचा फ्लेवर बघ काय येतो. गरम आहे. मस्त आहे एकदम भारी ना. फणसा ना, बघू एक बाईट बघू मला पण. टेस्टी आहे. ते फणसाच्या लिपमध्ये ते इडली स्टीम आपली इडली असते नॉर्मल. ते शेप वेगळा असतो ना पूर्ण. ते शेप असा असतो आपला उभा याच्यामध्ये. फणसाच्या पानामध्ये सुद्धा फणसाच्या पाण्यात टाकून ते लोक बॅटर टाकतात ना. असं काढ्यांनी त्याचं असं हे बनवलं. अच्छा, त्याला स्टक केलं, हे केलं, टक. हां त्याला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बॅटर टाकलं इडलीचं आणि ती स्टीम केली. फणसाच्या पानामध्ये त्याला ते काठीने टक करून त्याला ते बॅटरला ते हे केलं, स्टीम केलं. आणि त्याच्यामध्ये मध्ये फ्लेवर पूर्ण त्याचा. हां, म्हणजे लिटरली फणसाचं. आणि म्हणजे असं काही विचित्र नाही वाटत आहे, म्हणजे खूप छान वाटते. चांगलं आहे ना. म्हणजे मी कधी इमॅजिन नव्हतं केलं की एवढं फ्लेवरमध्ये असं काय असेल. आणि आपली रेग्युलर चटणी दिलेली आहे त्यांनी आपल्याला. आणि एक सांबार आहे आणि ही चटणी वेगळी येते आपली साऊथ इंडियन. ही कसली चटणी असते, गार्लिक लसूणची चटणी. ही रव्याची इडली आहे आणि याच्यामध्ये ते कोकोनट आणि फ्लेवर दिले त्यांनी. सांगतात आम्हाला. हां, ते आम्हाला सांगतात. नाही, ते फ्लेवर सांगून गेले. ही अशी इडली असते. त्यांनी त्याच्या स्लीप काढून दिला त्याला खायला बरोबर आपल्याला होईल म्हणून. त्यामध्ये रवा, कोकोनट आणि भारी आहे. उडद डाळीचा डोसा, ह्याला आपण उळंडू म्हणतो म्हणून. और ये क्या है, कोकोनट इडली. ये कोकोनट इडली है. कोकोनट इडली, राइस ओनली. अच्छा, ये कोकोनट इडली. अच्छा. और एक सैटरडे संडे दोनों इडली वाइट. हाँ, मैंने पूछा. नरम भी बहुत सॉफ्ट रहते हैं. अच्छा, बोले मेरे खाने के लिए सैटरडे संडे दोनों इडली. अच्छा, ये कोकोनट इडली. ये टॉपिंग कोकोनट अच्छा, याच्यामध्ये कोकोनट आहे, राई आहे, कढीपत्ता आहे. ह्याच्यानंतर एकत्र मिक्सर बॅटरला ते लोक स्टीम करतात आणि मग देतात. आणि विकेंडला असते ती दोनों इडली आहे. आणि हा स्पेशल उडद डाळीचा डोसा आहे ना, प्युअर उडद डाळीचा डोसा. हा त्याला आपण काय म्हणतो, स्पेशल उळंडू. ह्याच्यावरती लोणी टाकून दिले. आणि ही पोडी पावडर आहे का ही. हां, ही पोडी पावडर आहे ना. तीच गन पावडर आपण जे वापरतो पोडी इडलीला, त्याचं पण याचं नाव बघतं मलगा पोडी. मजा येते.
तुझे ह्याच्याबरोबर खा ना, लोणी बरोबर खा ना थोडंसं तोड, त्याला लोणी लाव आणि ते खा. अफलातून लागतं, नुसता खाऊ नका, नुसता बरोबर बोले लोणी बरोबर अफलातून त्यांनी लोणी दिलंय. हा सुगंध छान येतोय ना त्याचा. प्युअर साऊथ इंडियन कॉफी ना. मला खूप जणांनी इथली स्पेसिफिकली कॉफी प्यायला रेकमेंड केलं. खूप जण बोलले मला. कसं भारी पूर्ण ना असं जेव्हा म्हणतो ना खूप थकलेलो असतो असं पाहिजे की जे पूर्ण आपलं माइंड असं ओपन करेल ही कॉफी. मसाले पण आहेत त्यांच्याकडे. हा पोळी इडलीचा मसाला आहे ना, आणि हा आपला रेग्युलर आहे. रसम पावडर आहे, उसळ पावडर आहे, हे सांबार आहे, कढीपत्ता चटणी आहे, आपले हां मुळगा पोळी, हे आपले कोकणातले लाडू आहेत. यांच्याकडे लाडू आहेत आणि स्नॅक्स पण आहेत बरेच यांच्याकडे. चालेल, थँक्यू सर, मस्त होतं, आवडला मला. अरे हे पण आहे, हे बघ पुरणपोळी आहे इथे. अच्छा, ते मालपोहा आहेत ना. हां, आणि आनंद भवनचं म्हणजे हे सगळं आनंद भवनचे प्रोडक्ट आहेत सगळे. वा, थँक्यू व्हेरी मच. हे काय बनाना हलवा. चालेल सर, थँक्यू. हा बघा, हे महेश्वरी उद्यान आहे. हे महेश्वरी उद्यानच्या इथे गेलात की माटुंगा आपलं सायन येतं, इथे गेलं की दादर येतं. तर महेश्वरी सर्कलच्या अपोजिटलाच आहे बघा इकडे आनंद भवन म्हणून. जुनं आहे, 45 इयर्स अगोदरचं आहे, पण आता त्यांनी रिनोव्हेशन केलं आहे. आता आम्ही तिकडेच होतो आणि त्यांनी आम्हाला एक सॅटर्डेला पण इन्व्हाइट केलं आहे ना त्यांनी आपल्याला. ते दुसरा प्रोडक्ट खायला आहे म्हणून. बघूयात आपण नव्या सॅटर्डे. चला बघू. डिश सॉरी